गणेशोत्सव सुरू झाला की कोल्हापूरच्या पंचगंगा घाटावर लगबग सुरू असते ती बेंजो कलाकार आणि साऊंड सिस्टीम कलाकारांची। या वर्षी देखील या सगळ्या गणेशोत्सव काळात अनेक बेंजो कलाकार जे आहेत ते कोल्हापूरमध्ये दाखल झालेले आहेत। आपण बघू शकतो कशा पद्धतीने या सगळ्या कलाकारांची लगबग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। गणेश आगमनाच्या दिवशी हे सगळे कलाकार दरवर्षी या ठिकाणी येत असतात। ज्या मंडळांच्या सुपाऱ्या असतात त्या केल्यानंतर आठवडाभर किंवा गणेशोत्सवापर्यंत हे याच ठिकाणी तळ ठोकून असतात आणि विसर्जन मिरवणुकांच्या दिवशी देखील सुपारी ते याच ठिकाणाहून घेत असतात। आपण बघू शकतो या वर्षी देखील जवळपास 15 ते 20 बेंजोची पथकं जी आहेत ती या सगळ्या पंचगंगा घाटावर दाखल झालेली आहेत। याच ठिकाणी त्यांचं वास्तव्य असतं आणि आपण बघू शकतो की आता लगबग सुरू झालेले अनेक ठिकाणी 5व्या दिवशी 6व्या दिवशी किंवा 7व्या दिवशी देखील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपल्या गणेश विसर्जनाची मिरवणूक आहे ती काढत असतात आणि त्यामुळे पूर्ण गणेशोत्सव होईपर्यंत हे सगळे कलाकार जे आहेत ते याच ठिकाणी तळ ठोकून असतात। जवळपास 20,000पासून ते 60 ते 70,000पर्यंत भाडं घेऊन हे सगळे कलाकार जे आहेत ते या ठिकाणी आपली सुपारी घेत असतात। जवळपास यावर्षी आपण बघितलं तर 100हून अधिक कलाकार या सगळ्या बेंजो मध्ये दाखल झालेले आहेत आणि ते या ठिकाणी तळ ठोकून आहेत। खरं तर गेली 2 वर्षे या सगळ्यांना डॉल्बीमुळे काहीसा मंदीचा सामना करावा लागलेला होता, मात्र यावर्षी काहीसं दिलासा त्यांना मिळालेला आहे, कारण यावर्षी डॉल्बीसोबतच बेंजो आणि लेसरचे जे काही शो आहेत त्यांना देखील पसंती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मिळते आणि त्यामुळे आपण बघतो या सगळ्या बेंजो कलाकार असतील किंवा डॉल्बीचे हे सगळे कलाकार असतील त्यांना देखील एक मोठा दिलासा यावर्षी देखील कोल्हापुरातून मिळाला आहे असं म्हणावं लागेल। पण सुनील काटकरचं भूषण पाटील TV9 मराठी कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।